आले का हरजीराव महाडिक? त्यांचीच वाट बघतोय की आम्ही बी. कविराज, तुमचे राजन नाही आले, बोलवा लवकर. जी निरोप दिलाय अक्का साहेब. नाहीतर आम्हीच जातो, घेऊनच येतो त्यांना. नाही नको, निरोप दिलाय, राजन येतीलच एवढ्यात. भ्यायांची भेट आहे ती कशी इतमामानच व्हावी. आलं आलं, सरदार हरजीराव महाडिक आलं. आइए पधारिए. वरपिता आलेत, त्यांचा खोळंबा झालाय. काय करावं आता? थोड्यासाठी चुकामुक झाली. थोड्या वेळापूर्वी जरी खबर आली असती तरी राजेंना आम्ही जाऊन दिलं नसतं. जगदीश्वरा, आता कोण करणार त्यांचं स्वागत? ज्याची आम्हाला भीती वाटत होती तेच संकट समोर आलं. आता कशी होणार व्याही भेट? पहिल्याच घासाला खडा लागायला नको, पण आता लागेल. हरजी दादासाहेबांना तो अपमान तर वाटणार नाही ना? राजे गडउतार झाले आणि झालीच सुरुवात पेच प्रसंगात पडण्याची. म्हणजे झालीच सुरुवात आता लग्नातल्या लढाईची. राणी साहेब, दिलाय ना शब्द राजांना, मग व्हा सज्ज. आता सज्ज. पण हे सगळं पेलेल ना आम्हाला? राजे गडावर नसतानाही गडावर आहेत म्हणून सांगणं. हरजीराज, गणोजीराव, आमचं साडू भाऊ. कसा आहे समद? शेमकुशल ना? एकदम छाक. कविराज, अहो राजांना बोलवा. दौडधूप करून आलं हरजीराव. जी. कुठे अडकले दादासाहेब? अजून आले नाहीत. अहो येत्याल, तो पाव तर आपण ववाळून घेऊया. दाजी साहेब, आता तुम्ही वर पिता असला तरी तुमची थट्टा होणार. राग मानू नका. हा, अहो तुम्हाला कोण अडवणार आहे? हा, प्रवास कसा झाला? चांगला झाला. अहो आमच्या लेकाचं लग्न ठरवल्याचा निरोप पाठवला आमच्या सौभाग्यवतीनं. मग काय, हे असा तडक निघून आलो. ये रायप्पा, व्यायासनी दारात किती वेळ ताटकळ उशीर? हा, दोन्ही व्याई एकदा भेटून आत गेले, मग कसं निवांत. हे पण व्याही भेट घ्या, व्याही नकोत का? कुठे आहेत दादासाहेब? अजून कसे नाही आलेत? बोलवा त्यांना. रायप्पा, काय झालं? येतीलच राज. चांगलाच खोळंबा झाला. कविराज, काय हे? तुम्ही तर मुग घेऊन गप बसला. बरं नाही हे असं. मी नाही, हा लोक बोलतात. जी. या बघा, आलेच राणी साहेब. दादासाहेब, रायगडावर आपलं स्वागत आहे. याही भेट घ्यायला आपल्याला तिष्ठत राहावं लागलं, यासाठी माफी असावी.
अहो ते समजा राहून द्या, पर वधू पिता हाय तरी कुठं? येतीलच ते, परंतु तोपर्यंत वधू पिता म्हणून आमचे युवराज राजाराम राजे आपली व्याही भेट घेतील. चला आत या. चला. चला. हा? चला, एकदाची वय भेट पार पडली म्हणायची. त्याला काय इवाय भेट म्हणायची का? का अहो युवराज जातीनं सामोरं आलत की. मला काय पटलं नाही. अनुजी काका, तुम्हासनी पटून न पटून करायचं काय? अहो हारजी राजासनी पटलं, वय भेट घेऊन ते आतमध्ये गेलं सुदीक. पण त्यांचा अपमान नाही का झाला? झाला तर, आणि ते काय बोलून दाखवणार आहेत का? पहिल्याच घासाला खडा लागल्यासारखं झालं. गडावर असून आलं नाहीत. हे मी बोलत नाही, हा लोक बोलतात म्हणून म्हण. कदर नसल्यासारखं झालं मालक, आहे का नाही? अरे हिंगण मिट्ट्या, तू कशाला नाक खुपसतोयस? हा, अहो आज त्यांच्या बाबतीत घडलं, उद्या तुमच्या बाबतीत घडेल. मी आपला मालकाची काळजी करतो एवढंच. लई काळजी करू नकोस काहीतरी मोठीच गडबड आहे. काका. एक गोष्ट बोलू का? काय? कशाला उगत सोन्याचं दात कण्यात घालतायस? पण मी काय म्हणतो ते अनुजी काका, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. मातोश्री, कुठे निघालात? अहो जावई बापू हरजीराव आलेत, त्यांची उडबस नीट व्हावी असं सांगून येतो. आता तर ते वरबाप आहेत. ते वरबाप आहेत असं तुम्ही म्हणताय, पण आमच्या दादासाहेबांना अजून ठाऊक नाही वाटतं ते. म्हणजे होणाऱ्या व्यायांच्या स्वागताला सामोरे गेलेच नाहीत दादासाहेब. मग कुठे गेले होते शंभूराजे? आम्हीही त्यांनाच शोधतोय. आणि स्वागत कुणी केलं? राजाराम राजेंनी. अहो राजेंना एवढी काय तातडी आली होती? तेच म्हणतोय आम्ही. तुमच्याकडे आले होते का दादासाहेब? बघितलंय तुम्ही त्यांना? नाही हो. कुठे गेले काहीच कळत नाही आणि कोणी काहीच सांगत नाही. बताशीबाई, तुम्ही इथे आहात होय? हरजी दादासाहेबांना भूक लागलीये. ते आणि त्यांच्या सोबतच्या 3-4 सरदारांच्या जेवणाचं बघितलं पाहिजे. चला. त्यांच्या आंघोळी पांघोळी होतील, अजून वेळ आहे त्याला. पण मला सांगा, दादासाहेब कुठे आहेत? दादासाहेब इथेच आहेत. इथेच म्हणजे? आणि जर इथेच होते तर मग दाजी साहेबांच्या स्वागताला आले नाहीत? स्वागताला आले नाहीत? अहो त्याचं काय झालं, एक हेर आला होता महत्वाची खबर घेऊन. बघा मातोश्री. अहो नाही, खबर खरंच महत्वाची होती. अहो खबरा महत्वाच्याच असतात, पण आपल्या घरी लेकीचं लग्न काढलंय, तिथेही लक्ष द्यायला पाहिजे ना.
जी मातोश्री. तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. आम्हीच बोलतो. चला, कुठे आहेत ते? नाही नाही, आम्ही बोलतो ना. मातोश्री, तुम्ही भेट घ्याच. राणी साहेब, हळद दळायला बोलवले, बाहेर वाट बघतायत समधी. आलोच आम्ही. येतो मातोश्री. आमचं मन रायगडावरच्या लगीन मांडवा खालनं सारखं एरजऱ्या मारतय बघा. हो, मारणारच ते. आपल्या भाचीचं लगीन. आणि शंकराजी तर काय हो, आमचं मुलंच ते. खरंच बघा, जुन्या काठीला नवी काठी जोडली. तुम्ही का थांबलात? तुम्ही जायला पाहिजे होतं. मला बी आता तेच वाटते बघा. मी जायला पाहिजे होतं तुमच्या कान्होजी काकांबरोबर. कान्होजी काकांबरोबर? हो, अहो ते गेले तरी गप्प बसणार नाहीत. 100 जणांनी तळ हातावरची रेष दाखवतीलच, पण गणोजीरावांनी बी गप्प बसू देणार नाहीत. सारखं त्यांच्या कानाला लागून राहतील. पण जावं तरी कसं हो? तुम्ही अशा अवघडलेल्या, तुम्हाला सोडून जावं तरी कसं? तुम्ही कशाला आमच्यासाठी थांबलात? तेच की, आता मला वाटते जायला पाहिजे होतं. गेलो असतो तर बरं झालं असतं. निदान आमच्या ह्यांना तोंड तरी उघडू दिलं नसतं. तर जीवाला काळजी लागून राहिली बघा. झाली का हळद दळून? काय म्हणतोय आम्ही? झाली का हळद दळून? हो, म्हणजे आम्ही सुरुवात करून आलो, परंतु हळकुंड चांगली आहेत. तुमच्याच भागातील आहे. पण मग एवढ्या पिवळ्या धमक दिसताय ते कशामुळे? हळद दळल्यामुळे की आमचे दादासाहेब दिसल्यामुळे? बत्ताशीबाई, ही कसली चेष्टा म्हणायची हो? आता आम्ही वरमाई झालोय. पण चेष्टा तर तुम्ही करताय वरमाई होऊन. आम्ही काय चेष्टा केली? आमच्यापासून दादासाहेबांना लपवण्याची. आम्ही कुठे लपवले तुमच्या दादासाहेबांना? आणि लपवलं तरी ते काही लपणार आहेत का? लपवले नाहीत तर मग दिसत कसे नाहीत? दिसत नाहीत की त्यांना ही सुद्धा विद्या शिकवली इथेच असून न दिसण्याची. म्हणजे आबासाहेबांनी त्यांना विद्या कला शिकवल्यात. वेषांतर करण्याची, वनस्पती ओळखण्याची, रसायन विद्या, स्वरधर, ज्योतिष, जादू. कदाचित जादूच्या विद्येमुळेच ते इथेच असून दिसत नसतील. हो ना हो वहिनीसा? बत्ताशीबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचा गैरसमज नाही तर समज झालाय की तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. असं काय करताय बत्ताशीबाई? अहो, ते वरबाप आहेत, या लग्न कार्याचे मालक आहेत. त्यांच्या मागे हजारो कामं. घरातील की बाहेरची? घरातलीच. आम्हाला नाही वाटत तसं. आणि मग तुमची आणि त्यांची भेट झाली तर? वहिनीसा, दादासाहेबांच्या अंगावरून आलेलं वारं सुद्धा आम्हाला सांगतं की दादासाहेब कुठे आहेत म्हणून. तुमचं सगळं मान्य आहे आम्हाला. मग सांगा, कुठे गेले दादासाहेब? खरं तर सांगायचं नव्हतं तुम्हाला, पण आता सांगतो. सांदोशी गावच्या पठारावर वाघ उठलाय. तिकडे गेलेत राजे. असं? जी, गाव घाबरून गेले, शेतकऱ्यांना जखमी केले, म्हणून लगबगीने गेलेत राजे. खबर आली की थांबलेच नाहीत आणि आम्हालाही एवढ्यातच निरोप मिळाला. आमचा वाघावर नाही पण तुमच्यावर विश्वास आहे.
एक बात हम तुमको साफ साफ कह देते हैं, हमें हमारी फतेह चाहिए और संबा की हार। बात समझ में आई? जी हुजूर आला। मोहिउद्दीन खान, तुम धरणगांव और जलगांव की तरफ जाओगे, और कयामत खान तुम चाकन और पूना की तरफ जाओगे, और जहां जहां भी जाओगे आवाम की चीखें रायगढ़ तक पहुंचनी चाहिए। शादी के इस हंसी मजाक में आवाम की आह सुनाई देनी चाहिए, समझे कि नहीं? जी हुजूर। बहुत मजा आएगा। चीखे सुनने वाला, उन्हें बचाने वाला कोई होगा ही नहीं। आवाम की खुशियों को तुम गम में बदलोगे। रायगढ़ पर आतिशबाजी होगी और आवाम के घरों को जलाकर हम इस आतिशबाजी को एक नया रंग देंगे। जी जहांपना। वहां पर शादी की पीली हल्दी उड़ रही होगी और आवाम के घर आग के लाल पीली लपटों में होंगे। वाह, क्या मंजर होगा, क्या नजारा होगा संबा की बेटी के शादी के जश्न का। जाओ मेरे बहादुर सरदारों, फतेह करो। मैं संबा को अपने सामने रोता, भीख मांगता, बिलबिलाता, गिड़गिड़ाता देखना चाहता हूं। और रायगढ़ में संबा की बेटी आंसू पोंछकर डोली में बैठेगी। संबा हमारे सामने होगा, रहम की भीख मांगते हुए। आमीन आमीन। तकलिया। वजीर आला। जी जहांपना। कल से हम गुलालबारी में आराम फरमाएंगे। बादशाह सलामत। ये जगह सही है, महफूज है। आपकी बात दुरुस्त है वजीर आला, पर हम पल भर के लिए भी अपनी बेगम हीरा भाई के मकबरे से नजर नहीं हटा सकते। बस दूर से दिखाई दे। जी जहां। वजीर आला, तंबू ऐसी जगह पर लगाइए जहां से हम और हमारी बेगम हीरा भाई बुरहानपुर का मकबरा बस साफ दिखाई दे। जो हुक्म जहांपना। राजे मुजरा। राजे नाही, जादूगार। बुऱ्हाणपुराच्या मुलखात आम्ही असली किमयागार।